नमस्कार तोडकर साहेब. तुम्ही मागच्या कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत जे सांगितलं होतं आपल्याला परतीच्या पावसाचा, तर आता सगळ्याच वेधशाळेने आपला अंदाज जाहीर केला परतीच्या पावसाचा. तर तोच अंदाज खरा ठरला आहे. तर आता पुढील हवामान अंदाज कसा राहील व परतीच्या पावसासंदर्भात थोडीफार माहिती शेतकऱ्यांना द्या आपल्या. सगळ्यात अगोदर आपल्याला आज जे शेतकऱ्यांचे प्रश्न आले होते मला कॉलिंग संदर्भात मध्ये, हो, तर ते शेतकऱ्यांना विनंती आहे की बरेच जण आता पिकांना पाणी देत आहेत. पाणी देण्याचा नेमकंच कसं ऊन जास्त झालंय, वारे सुद्धा पाणी वाहत आहे आणि जमीन सुद्धा काही खडकाळ जमिनींना पाण्याची वेळ आलेली आहे. तर अशा शेतकऱ्यांचे वारंवार फोन आले होते. त्यांना विनंती असेल, जर तुमचं कापूस पीक 5-7 दिवस दम धरत असेल, जालना असेल, विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांचा असेल, पश्चिम महाराष्ट्रातल्याही सर्व जिल्ह्यांचे असेल, तर पाणी द्यायची गरज नाहीये. जर नसेल तर 4-5 दिवसामध्ये जर नाही पाणी आला तर जे करपून जाईल किंवा पातेगळ होईल किंवा काही नुकसान होईल, अशा शेतकऱ्यांना बिनधास्त पाणी द्यायचंय. तुमच्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, खानदेशामध्ये, मराठवाड्यामध्ये सर्वत्र या काळामध्ये 4 ते 5 दिवस लगातार मेघगर्जनेचा पाऊस पडणार आहे. हा, आणि आजची जर कंडिशन सांगायचं म्हटलं तर नाशिक क्षेत्र, वैजापूर भाग, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम, दक्षिण ह्या दोन्ही भागांना, नगरच्या उत्तर, पश्चिम, पूर्व या दोन्ही भागांना आभाळात भरून येईल. सटकारे, सावली, मोठा पाऊस अशी कंडिशन देखील आजच्या डेटला घडू शकते 14 सप्टेंबरला. याची पूर्वकल्पना आपण लाईव्ह मध्ये दिलेली आहे आणि वातावरण लवकरच चेंज होईल दिवस मावळता किंवा संध्याकाळपर्यंत. तर अशा भागातल्या शेतकऱ्यांचं ते वातावरण परत पैठण, अंबड क्षेत्रामध्ये, जालन्यामध्ये, उत्तर भागांमध्ये, कन्नड, सिल्लोडमध्येही संध्याकाळच्या वेळेला मोजक्या भागांना पाऊस होऊ शकतो. तर अशा भागातल्या शेतकऱ्यांना जर पेंडवलता चांगला पाऊस झाला तर पाणी द्यायची गरज पडणार नाही. आणि वातावरण हे सगळ्यात लवकरच 17-18लाच बनणार आहे नागपूर क्षेत्रामध्ये, वर्धा क्षेत्रामध्ये, नागपूर क्षेत्रामध्ये आणि इतरही भागांमध्ये त्या पूर्व विदर्भातल्या. अशा भागात देखील वातावरण लवकरच बिघडणार आहे. त्यामुळे तिकडे लोकांनी पाणी द्यायची गरज पडणार नाही. आणि विशेष म्हणजे या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना एक सगळ्यात मोठा सल्ला असा असेल, सोयाबीन शेतामध्ये पाणी साचत असेल, जास्त क्षेत्र पाण्याखाली जात असेल मोठ्या पावसामध्ये, तर पाणी तुम्हाला ह्या 8 दिवस अगोदर, 4 दिवस अगोदर नियोजन लावायचं आहे. कारण की तो पाऊस चक्क आठवडाभर कायम चालणार आहे. तर सर, शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की परतीचा पाऊस शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा पाऊस असेल का, किंवा काही भागामध्ये कसा राहील? खरं तर हा प्रश्न करताना त्यांनी जिल्ह्याला यायचा होता. भीतीचं वातावरण सर्वाधिक अगोदर जास्त प्रमाणात आपण काल हिंगोली असेल, वाशिम असेल, पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना सांगितलेलं आहे. आणि सगळ्यांना माहितीये परतीचा पाऊस म्हणजे अचानक येणारा पाऊस असतो. कुठे महापूर येतोय, कुठे विजा पडतात, ही सगळीकडे ही कंडिशन घडू शकते. विशेष म्हणजे खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रमाण जास्त आहे, दक्षिण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये सुद्धा. कोणकोणते जिल्हे असेल त्याचे की जास्त पावसाचे क्षेत्र असेल? सगळ्यात जास्त क्षेत्र पाहायला गेलं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे दोन्ही येत आहेत. आता आपण पाहिलंय इतर इथून मागे पाऊस आलेत काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तो कमी बरसलाय. पण हा परतीचा प्रवास पश्चिम महाराष्ट्राला धो मुसळधार पाऊस दाखवणार आहे. नाशिक क्षेत्र, अहमदनगर परिसर, पैठण, गंगापूर परिसरामध्ये सुद्धा याची चांगली हजेरी लागणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढायचे फास्ट नियोजन करावे. खरं पाहायला गेलं तर आता सोयाबीन काढायचा वेळ आहे, पण सोयाबीन काढायला नाही आले काही शेतकऱ्यांच्या. ज्यांच्या नाही आले ते थांबलं ते चालतंय, ज्यांच्या आले तर त्यांनी काढून घ्यायच्या 4-5 दिवसामध्ये. योग्य व्यवस्थापन करायचंय कारण की पाऊस पुढचा मोठा आहे. चांगलंच तर खळं पण केलं तरी चालतंय 20 तारखेपर्यंत. 20 तारखेपर्यंत, कारण की 22 तारखेपासून पाऊस येण्याची दाट शक्यता. 21 तारखेलाच पाऊस सुरू होणार आहे. पूर्व विदर्भामध्ये त्याच्याही अगोदर सुरू होणार आहे.